धुळे चाळीसगाव महामार्गावर आज भीषण अपघात झाला। बस आणि कंटेनरच्या जोरदार टक्करीमध्ये 19 प्रवाशांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 14 पुरुष, 3 महिला आणि 2 बालकांचा समावेश आहे। चाळीसगावकडून MH14 BT 2355 क्रमांकाची बस सुरतकडे चालली होती। चिंचगव्हाण फाट्यावर ही बस आली असता समोरून येणारा कंटेनर जोरदार आदळला। एका बाईक स्वाराला वाचवताना कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं तो बसवर आदळला। यात बसची अख्खी एक बाजू कापली गेली। कंटेनरची ही धडक एवढी भयानक होती की मृतदेह अक्षरशः छिन्नविछिन्न झाले, तर 25 प्रवासी गंभीर जखमी आहेत। जखमींवर धुळ्याच्या शासकीय रुग्णालयात आणि चाळीसगावच्या काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते। नेमका हा अपघात कसा झाला हे पाहूया आपण। चिंचगव्हाण फाट्यावर हा सगळा अपघात झालेला आहे। ST बस MH14 BT 2355 क्रमांकाची ही बस जात होती, मात्र चिंचगव्हाण फाट्याजवळ एक कंटेनर तिच्यावर आदळला। एका बाईक स्वाराला वाचवण्याच्या नादात कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो कंटेनर ST बसवर आदळला आणि त्यामुळे बसची एक बाजू पूर्णपणे कापली गेली। पण पाहतो आहोत हा नेमका अपघात कसा घडला। बाईक स्वाराला वाचवण्याच्या नादात कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो बसवर आदळला आणि ही बस अशी बाजूला फेकली गेली, ज्यात त्या ST बसची पूर्णपणे एक बाजू कापली गेली। यात 19 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 25 जण गंभीर आहेत। धुळे चाळीसगाव महामार्गावरच्या भयंकर अपघातात मृत्यू पावलेल्या 9 मृतांची नावं समजली आहेत, तर इतरांची ओळख पटवण्याचं काम अजून सुरू आहे। पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून या मृतांची नावं। शांताराम मोतीराम महाजन, आशा वनसिंग गायकवाड चाळीसगावात पांगू, भावंडे सोनवणे उंबरखेड चाळीसगाव, उत्तम पवार शेकेतांडा, बाबू राठोड खेरडे सोनगाव कैलास, पूजा काठोडे खैरव चिखली बुलढाणा, विनोद एकनाथ झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।